मी दिसतोय याच्या तू हिरो आता बघ तू दिसतलंय बघ मस्त हिरोईनच हिरोईनच असं तू हिरोईनच दिसतला नमस्कार, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. मी रोहित परब म्हणजेच कोकणचं परब स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही मला ह्याच्या अगोदर बघितलं असेल, थोडासा बॅकग्राऊंड वेगळं असतं माझं. मी असतो कुठेतरी किल्ल्यांवर नाहीतर जंगलात कुठल्या तरी ट्रेकमध्ये अडकलेला. पण आता तुम्ही मला थोडंसं वेगळ्या सिच्युएशनला बघताय, कारण मी चाललो आहे माझ्या गावाला. मी मूळचा सिंधुदुर्गचा आहे, तर आता चाललो आहे माझ्या गावाला. मी मालवणला जायचं कारण असं आहे की आमच्या इथं एक अशी प्रसिद्ध अशी जत्रा असते भराडी देवीची, जिला आम्ही आंगणेवरची जत्रा म्हणून ओळखतो. तर त्या जत्रेसाठी खास मी आज चाललो आहे. तर थोडासा व्लॉग वेगळा असेल, जसं की महाराजांचे गड किल्ले, जुन्नर दुर्ग असतो, तर तसं काही नसेल. थोडंसं माझा हा व्लॉग वेगळा असेल. मी तुम्हाला माझं गाव कोकण आणि जे काही मी जत्रेसाठी जातो आहे ते दाखवायचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. माझं गाव कसं वाटलं मला सांगा. चला, जय शिवराय. आणि बाकी आता 7 वाजलेत. तर 7 वाजता मी पोचले आमच्या बस स्टॉपला. आणि आमचं जो गाव असा, त्याचं नाव चुनवरे असा. चुनवरेमध्ये तळेवाडीमध्ये म्हाका जावचा असतात तर म्हाका 2 रस्ते असतात. एक तर मी इकडनं बेणे राठिवडीच्या साईडने येते, तर दुसरा म्हणजे विरणीवरून तिकडून रोड आहे जो डायरेक्ट आमच्या घरी जाता. पण थंयना बस जाणत नाही, सो आमका हय बस नाही येऊन हायनं चलत जावचा लागता. तर जवळपास ह्या एक 2 किलोमीटर असतात. तर या 2 किलोमीटर चलतच जाव, का काय पर्याय नाही दुसरं. असं आमचं साकव, जो की खूप वर्षापूर्वीचा माझ्या जन्माच्या आधीचा साकव हा. त्याची रिप्लेसमेंट म्हणान हाडे एक ब्रिज बांधूचा चालला. बघू कधी सक्सेसफुल होता. पण ह्याच्या आठवणी कायम राहतले. ह्याच्या सगळ्यांकाच आठवणी असत, हे जे माझ्या वयाचे सगळ्यांका माहिती असत. आणि ही असा आमची नदी, जी की पुढे जाऊन गड नदी होता. नमस्कार मंडळी, जय शिवराय. घराकडे 7 वाजता पोचले आज सकाळी. आणि घराकडे पोचल्यानंतर आईन मस्तपैकी चाय आणि घावणे गेल्या नव्हते. चाय आणि घावणे खाऊन एवढं सुचतेलं आहे की गेल्या ते झोपलं तर उठलं आहे मग 10 वाजता. आणि 10 वाजता उठल्यानंतर मग थोडासा कायसा काम होता, त्या काम केलं आहे घराकडचा. तवसं झाली जेवची वेळ. मग माका त्या टायमात काय शूट करू गावला नाही. थोडाफार येताना स्टार्टिंगला शूट केलं तेवढाच. मग आता म्हटलं काहीतरी जाऊया जरा, संध्याकाळचे काहीतरी करूया म्हणाने मी आणि माझे बाबा आता चाललो आमची एक काजी आहेत, ते काजी आणूक नाही बघूक. तर आमच्याकडच्या सगळ्यांना काजी बिजी माहीत असतं, झाडाबिडा. पण माझे काही पुण्यातले मित्र जे कायम पुण्यात राहिलेत, किंवा जुन्नर दुर्गोत्सवचे माझे काही मित्र ज्यांना काजूची झाडं माहिती नसतील, किंवा काजू कसा असतो, कसा लागतो, किंवा त्याची झाड कसं असतं हे माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी मी थोडेसे 2-4 क्लिप्स काढेन आणि तुम्हाला काजूबद्दल थोडंफार दाखवेन झाड वगैरे. तर तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा की कसं आहे, कसं वाटतंय तुम्हाला. त्यामुळे थोडेसे आमचे डोंगरातले वाटे असतात, सपाट माळावर पण झाडं असतात, थंय पण काजी लावतो आपण. पण हे जे आता मी बघू जाते ते हल्लीच लावलेत आम्ही. आणि हे जे काजू आहेत ते थोडे डोंगरावरच, त्यामुळे थोडासा चलत जाऊचा लागता. आणि चलत जाऊन मग ते टॉपला आमचे थोडे काजी लावलेले आहेत, थोडेच. किती असत हो बाबा? 27-28 काय असतील ते असत. ते किती वर्ष आले लावून? 2 वर्ष झाली आहेत लावून. 3 वर्ष 3 वर्ष झाली आहेत. घरात सुरू पण झाले असते काय माहीत नाही, गेल्यावरच समजा आता काय नाही. तर ही अशी फणसाची झाडं असतात. फणस, कटहल त्याला आपण म्हणतो, त्याचं हे झाड आहे. ओके ठीक आहे, चला बॅक टू काजी.
बघू शकतास तुम्ही कसलं डोंगर आजू आजूबाजू पूर्ण जंगल आहे. कोण घर नाही, कोणाचा माणूस नाही. मी आणि बाबा दोघे जातो. चला. आणि हा एक अजून असा ह्या जागेवर अजून एक गोष्ट होती जुनीवाली. जंगल खूप वाढला पण दिसत नाही तुमका. आय थिंक काय ह्यो जो एरिया आहे ना पूर्ण ह्या एरियात आमचं जुना घर होता. जुना म्हणजे कोणाच्या काळातला बाबा? आजोबांनी बांधला होता. येस. तर हे असं थोडेफार काजीची झाडं आमची बारीक सारीक 2च वर्ष झाली आहेत. त्यामुळे काय जास्त मोठी नाहीत. एक काज हा वाटतं जी झाली आय थिंक. आता काज अशी आहे की रेडी कंडिशनमध्ये जी आपण काढू शकतो. बाबा ट्राय करत आहेत काढायचं. काढलं तर तुम्हाला दाखवतो कशी. काढा काढा उडवा. शाबास. बघा मी इलय आणि पहिली काज गावली आपल्या. हे बघा ही रेडी कंडिशनमध्ये काजू आहे. हा जो काजू आहे आता असं काढून ॲक्च्युली हे मोठं होतं. हे पिकतं वगैरे आणि मस्त लागतो, छान लागतो. मसाला वगैरे लावून खाल्ला ना हे फळ मस्त लागतं. हा असं आपण काढतो. हे काढून हे फेकून द्यायचं आणि हा आहे आपला फायनल काजू. आणि ह्याला नंतर सुकवून त्यामधला डिंक थोड्या प्रमाणात वाळवला जातो आणि वाळवून नंतर मग याला फॅक्टरीमध्ये प्रोसेस करून मग त्याचा काजूगर बाजारामध्ये विकला जातो. एवढं सिम्पल आहे. अशी झाडं आहेत. अशा झाडांमध्ये हे काजू लागतात. असं लवकर करा. मी वर इलो काय हाय करा. ओके. मी अशी चुटकी वाजवते. चुटकी वाजवलं का हाय करा. मी चुटकी वाजवलं थांबा. हाय. चला आता थोडंसं आपण आता वाडीत जाऊया. मी तुमका माझी गाव कुसवा, गावात काय काय हा, त्यानंतर गावातली शेती काय काय हा. आमच्याकडे शेती पण करतो थोड्या छोट्या प्रमाणात, तर ती पण तुमका दाखवते. आमच्या गावात एक मोठा तळा म्हणजे ज्याचं पाणी आपण सगळे पितो, एक नदी असा सगळं दाखवतंय. चला आता जाऊया आपण थोडासा खाली तळ्यावर, ज्या ठिकाणी मी तुमका सांगले आमचा तळा पिवचा पाणी आमका थैनाच येता. तर आता तुमका तळा दाखवते आणि थोडीशी घराची ओळख पण करून देते तुमका. ह्या असं आमच्या योगेश दादाचं घर, ह्या असं आप्पांचं घर आता नवीन बांधतात आहे. तिकडे मोरी आहे. बघा कोण कोण ओळखीची भेटतात. आज पहिलाच दिवस हा. भेटतील नक्कीच थोडीफार लोक. ह्या असा नंदू काकाचा, तिकडे अबलो. आणि ह्या असा आमच्या अण्णांचं घर. अण्णांचंच घर होतं त्याला. अण्णांचं तर अण्णांचं घर. अण्णा कोण हा घर? ही असं अण्णांची सून. तो कोण हा? अरे बारक्या कधी येला? ती कधी चिली? तुम्ही कधी येला? मी असं काही नाही. आणि ही कधी चिलीत म्हणजे पपलो? ओके. थोडे अजून एक घरात 2 घरं, 2 गावकऱ्यांची 2 घरं. थोडे यांचं घर तर मग दाखवते. एक बनता एक बांधलेला. चला पपलो काय गेलो काय खालीत गेलो काय. पुढे येतं आमचा गण्याचा घर. या बुवांचा बागवे बुवा, त्या दत्तू काका, हे मनोज बागवे. अभय वाळवे, इकडे कदम काका. अशी सगळ्यांची घरं आहेत. आणि या घरातनं असे वाटे काढत गेले तर खाली आमची शेती असतात. ओ गावकर नमस्कार. काय गे गुसके? आपण पुढे जाऊया. चल भाई थांबण्यात काय अर्थ नाही. चल हे नंदू काका कडे जाऊया. अरे काय मागा भीती आहे आज. काय ह्या बाहेर पडले सगळे बुतुरले काय माहिती. हा काय बोड आहे बोड आहे. हे काहीतरी सांगत असतात, बडबडत असतात. त्याच्या लक्ष नाही आपण.
काय सांगा काय सांगतला तुमच्यातर्फे काय काहीतरी नाही बाबा बोला. ह्या आवटेतला काढलंय आणि घेऊन जाते करतलं काय करू काय पोटा पाण्यासाठी आहे का काहीतरी करू काय दमाचा चार काहीतरी गोटे उपाशी मारायचा हा काय उपाशी एक तर पाय मोडला काय सांगतलं चला चला. नमस्कार मंडळी. तर सध्या आमच्या कोकणात किंवा आमच्या भागात घेतलं जाणारं सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे हे जे तुम्हाला मागे दिसतंय ते आहे. याला आम्ही नाचणी म्हणतो. नाचणी म्हणजे ज्वारी आणि बाजरी जशी असते तसंच काहीसं हे पीक असतं. याची मुख्यतः भाकरी केली जाते आणि ही जी भाकरी असते ना ती भाकरी जे डायबिटीसचे पेशंट असतात त्यासाठी खूप चांगली असते असं म्हणतात. आणि हे दुसरं तुम्ही बघू शकता, ह्या साईडला जे पूर्ण शेत आहे हे सगळं शेत आहे कुळीत. कुळीत जे असतं ना ते असं कडधान्य असतं आणि त्या कडधान्याचं आपण पीठ बनवतो. आणि सगळ्यांना माहीत असेल आपण जे झुणका खातो, झुणका ते कसं बेसनाचं असतं तसंच काही प्रमाणात ना आम्ही पिठलं बनवतो. त्याला आम्ही हे पीठ वापरतो याचं कुळीताचं. कोकणातलं सगळ्यांना माहिती आहे, बाई लोकांना माहिती नसेल तर. आणि हे जे पीठ असतं ना त्याची पिठी जी असते ना ती कोकणात खूप फेमस आहे. आता आपण दोन महत्त्वाचे पीक बघितले तर अजून एक आहे. हे असं काहीच लोक घेतात, असं काय कंटिन्यू घेत नाही. तर हे माहितीच आहे सगळ्यांना, असे हे माहीत नाही असं कोण नाही. हे आहेत भोपळ्याच्या वेली. हे काही लोक करतात, सगळेच नाही करत, त्यांना इंटरेस्ट आहे ते करतात. आणि आय थिंक हे काकडी, काही काकडी जमिनीवर पण होतात, जी व्हाईटवाली असतात ना ती वाली. तर हे काकडीचं आहे. हे सेम हे जे दिसतं इकडे हे पण भोपळाच आहे. याच्या वेल आता छोट्या आहेत, यांना हल्लीच लावलं गेलं आहे त्यामुळे तुम्हाला छोट्या दिसत आहेत. त्यानंतर हे पूर्ण भाग असा भरून जातो त्याने. बाकी इथे अजून काही नाही आहे. ठीक आहे, आपण पुढे बघू कुठे आहे का काही. आमची एक नदी असा छोटीशी, जी सकाळी तुमका व्हिडिओत दाखवलं आहे. तर त्या नदीक जाऊची वाट आहे ना, आम्ही लहान असताना या नदीवर मे महिन्यात, आता पाणी किती आहे माहीत नाही, पण मे महिन्यात रोज आंघोळी खावी होतं. तर पाणी जास्त दिसतं नाही, पाणी कमी आहे, जाऊ शकते. तर ह्या नदीवर आम्ही रोज आंघोळी घ्यायचो. बापरे. ओके, आता कोण येणार नाही, हे सगळा जंगल पडला. तर पहिला ह्या सगळा असा स्वच्छ असायचा, साफ केलेला. मस्त जागा, दाखवते तुमका, आवडले ते सांगा. आता काय पोरगे येणत नाही वाटतं, सगळे रवले पण कमी आता, पण जे होत ते आपल्या कामात बिझी असतात. वाव, हे असं लोकेशन आहे. होय, आम्ही दररोज मे महिन्यात, थोडं पाणी जास्त, सॉरी कमी झाला, पाणी जास्त नाही, पण आम्ही जेव्हा आंघोळ करू ना तेव्हा हे दगड आहेत ना पूर्णपणे दिसत आणि आम्ही तिकडे आंघोळ करू. तर याची नदी आहे छोटीशी, हय एकदा, आणि पुढे त्याच्या पण आम्ही आंघोळ करू जागा असायची. तर अशी जागा, मस्त जागा. तुम्ही परत परत मध्ये येतास. मगाशी विलास, आता विलास. होय तुमचे, हे आमचे सांगू शकतो. हे आमचे बाग आहे, ही आमची. हे आमच्या बागेत काय करत होतास तुम्ही? आम्ही नाळ बघ गेलो. आमचे नारळ तुम्ही कडे बघता. ते पडलं की भांडणं होतील ना, भांडणं. नारळवर नाही भांडणं करू. हे आमचे होत, जसे काका बोलले. वर काय नारळ नाहीत, संपले आता. पण हे बाकीचा असा बराच काय काय, हे काय म्हणतात त्याला, सुपारीची झाडं, हे सुपारीचं झाड, हे माडाचं, एक केळी, तिकडे एक पेरूचं झाड आहे, असं बरंच काय काय. तर ह्या असा तुमका सगळ्यांका माहिती आहे कणीस, मका. आणि ही इथे कमी थोडीशी संपली आता, ही थोडीशी रवलेली लाल भाजी, लाल माठ म्हणतो आपण त्याला. आणि हे जे झाड आहे हे आहे गवार, सॉरी हे आहे गवारीचं झाड. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ही वाली, याला म्हणतो आपण वालीचे जे घर असतात त्याच्यातून म्हणतात, याची भाजी केली जाते. अशा प्रकारची चार झाडं, चार प्रकारची 4 शेती इथं केली आहेत. आणि हे जे सगळं माड वगैरे दिसत आहेत, आणि ह्याच्या पलीकडे तिकडे आपलं आहे तळं. ही आमची आजी, बडी आजी, आपी नाजी. काय म्हाताऱ्यासारखं वाढवलं? फुले काय
झालं काय काय बरं नाही दाढी बरी नाही काढून टाकू आता टाईलच झाली हा आता टाईलच झाली अरे टाईल झाली अरे काय पटू मी दिसतं ह्याच्यात तू हिरो आता बघ तू दिसतं लय बघ मस्त हिरोईनच हिरोईनच असं तू हिरोईनच दिसतला हिरोईनच आहे ती हिरोईनच फक्त वय जास्त झाला ना वय तर नाही गेलं. किती वय झाला आता तुझा बाबा किती झाला मग झालं अरे किती माप झाला झालं असं 50च्या पुढे कोणाचा 50 माझा आता 30 होय तिला तुझा 50 आता लगीन करू झाला तुझे अजून 40 वर्षात जगतलं आपण मला जागा सांगतो 40 वर्ष माका काका मला तुका असं करू तुका ज्योतिषान सांगला ना 40 वर्षात जगतलं म्हणा झाली ना त्यांना जोशीचा सांगल्यापासून झाली 20 वर्ष नाही ते 15 वर्ष झाली अजून 35 बाकी आहे तुझ्याकडे बरी लक्ष असते मग 35 नाही सॉरी 35 नाही 25 25 एक पण 25 वर्षांचा काम काय नाही काय नाही म्हणजे आताचा कोण नाही बघूचा कुत्र पण कुत्रो किती झील असत तुझे घरकडे बांधायचं ते व्हिडिओ चालू हा काहीतरी म्हणशी हा मागा ऐकतले सगळे होय ना नकोच बाय सांगा किल्लं द्यायचा म्हणजे झाडामध्ये सगळा ही आमची असतात तळी थोडासा पाणी जास्त आहे, त्यामुळे सगळा मिक्स हा दिसता ॲक्च्युअलमध्ये मिक्स नाही आता इकडचा जर दिसता ह्या शेततळा ह्याच्यात शेतीसाठी पाणी वापरलं जातं आणि इकडे पिण्याचं पाणी म्हणा ना इकडे असा जागा तुम्हाला दाखवते आतमध्ये जाऊन हो म्हणा शिवाय ओके ह्या पिण्याचं पाणी आहे चला तर मग असा होता आजचा छोटासा ब्लॉग त्यात मी माझी थोडीफार वाडी आणि शेती बाकीच्या गोष्टी कवर करायचा प्रयत्न केला आहे आवडला तर नक्की लाईक करा आणि कसं काय वाटलं आहे आमचं गाव आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट काय समजलं नसेल माझे मालवणी शब्द किंवा एखादी कन्सेप्ट किंवा एखादं स्पीक समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की एक्सप्लेन करेन चला बाय